मी पाहताय न्यूज 18 लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक धक्कादायक बातमी औरंगाबादमधून। एक प्रसिद्ध यूट्यूबर अशी ओळख असलेली एक मुलगी कालपासून बेपत्ता झाली आहे। या अल्पवयीन यूट्यूबरचा कालपासून काही पत्ता लागत नाहीये। कमी वयात यूट्यूबवरती मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या आणि तब्बल 43 लाख फॉलोअर्स असलेल्या या मुलीचा कालपासून शोध घेतला जातोय। याबाबत पोलीस सहकार्य करत नसल्याची तिच्या पालकांनी प्रतिक्रिया दिली आहे। कालपासून तिचे आई-वडील शहरामध्ये तिचा शोध घेत आहेत। थेट जाऊयात औरंगाबादमधून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। सिद्धार्थ, या मुलीची काय पार्श्वभूमी? ही औरंगाबाद शहरातील राहणारी मुलगी आहे आणि युट्यूबवर ती प्रचंड लोकप्रिय आहे। तिचे हजारो व्हिडिओ युट्यूबवर आहेत, बिंदास काव्या या नावाने। त्या व्हिडिओमध्ये तिचे आई वडील सुद्धा तिच्यामध्ये ती जी काही व्हिडिओ बनवून अपलोड करत असते त्यामध्ये तिचे आई वडील सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि तिचे हजारो लाखो तरुण जे आहेत तिचे फॉलोअर्स आहेत। ती अचानक परवा दिवशी जी आहे तिच्या घरून गायब झालेली आहे। त्या आई वडील तिचे शोध घेत आहेत। त्यांनी युट्यूबवरच जो बाईट अपलोड केला त्या बाईटमध्ये ते ज्या पद्धतीने बोलतायत आई वडील, ते तिला आवाहन करतायत, तिला विनंती करतायत तू परत ये। त्याचा अर्थ ती कुठे गेली किंवा ती कुठं असावी याची कल्पना त्यांच्या आई वडिलांना असावी, म्हणून ते सतत तिला आवाहन करतायत तू परत घरी ये। तरी त्यांनी जे आहे छावणी पोलीस स्टेशनमध्ये याबद्दलची एक तक्रार नोंदवलेली आहे आणि पोलीस सुद्धा ती कुठं आहे याचा शोधण्याचा प्रयत्न करतात। तिचे आई वडील सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करतात, मात्र तिचा ठाव ठिकाणा अजून सुद्धा लागलेला नाही किंवा तिचे युजर्स फॉलोअर्स जे आहेत ते सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करतात। एकंदरीत 24 तास उलटून गेल्यानंतर पोलीस कामाला लागत असतात अशा याच्यामध्ये। मात्र ती अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांना लगेच तिला शोधून काढणं अत्यंत महत्वाचं आहे। मात्र ती कुठं आहे त्यासाठी पोलीस जे आहे सायबर विभागाची सुद्धा मदत घेते, कारण ती युट्यूब ब्लॉगर आहे, सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहे। त्यामुळे तिचं लोकेशन काढणे किंवा तिचा मोबाईल कुठं ऑन झाला कुठं बंद झाला यावरून सुद्धा तिची जी आहे चौकशी किंवा तिला शोधण्याचा प्रयत्न करतात। एकंदरीत ती अल्पवयीन असल्यामुळं पोलीस सुद्धा गांभीर्याने तिच्या तपासाच्या मागे लागलेले आहेत। मात्र ती अत्यंत प्रसिद्ध आहे, अनेक तरुण तिला ओळखतात, तिचे फॉलोअर्स आहेत। हा पब्लिसिटी स्टंट तर नसावा का अशा पद्धती सुद्धा चर्चा काही ठिकाणी लोक करताना दिसत आहेत। बरं सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। या मुलीच्या आईची आपण प्रतिक्रिया ऐकूयात। गुस्से में तो प्लीज गुस्सा छोड़ दे, पर घर पे आ जाओ पापा। और मैं बहुत परेशान है, बहुत रो रहे हैं पापा। घर पे आ जा दिब्बू, पापा को देख, पापा बहुत रो रहे हैं, दिब्बू घर पे आ जा। अशीच एक बातमी रत्नागिरी जिल्ह्यातून सुद्धा। माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणात पोलिसांना घातपाताचा संशय असून त्या दृष्टीने सुद्धा तपासाला वेग आलेला आहे। त्यांचे पती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत सावंत यांची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली आहे, मात्र अजूनही कोणताही उलगडा झालेला नाही। 1 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता स्वप्नाली अचानक बेपत्ता झाल्यात आणि सुकांत आणि स्वप्नाली यांच्यामध्ये काही काळापासून वाद सुद्धा सुरू होता। अनेकदा हा वाद चव्हाट्यावर सुद्धा आलेला आहे। पोलीस स्थानकात वेगवेगळ्या तक्रारीवरून गुन्हे सुद्धा दाखल आहेत, परंतु त्या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे पती सुकांत सावंत यांनीच नोंदवली आहे। स्वप्नाली यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली असून श्वान पथकाची सुद्धा मदत घेतली जाते। त्यांच्या घराचा परिसर पिंजून काढण्यात आलाय, मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही। त्यामुळे स्वप्नाली यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। पिंपरी शहरातील अजमेरा नगर परिसरामध्ये राहणाऱ्या एका 8 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली। प्रेमभंगाचा राग अनावर झालेल्या तरुणानं प्रेयसीच्या भावाचंच अपहरण करून खून केलाय। 20 कोटींची खंडणी मागून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर प्रेमभंगाच्या रागातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलंय। पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। पिंपरीमध्ये एका 8 वर्षीय चिमुकल्याची हत्या झाली आहे। प्रेमभंगातून प्रेयसीच्या भावाची रागातून ही हत्या करण्यात आलेली आहे।
गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. अधिक माहिती घेऊयात. गोविंद, हे संपूर्ण प्रकरण काय आहे? श्वेता, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. खरं तर 20 कोटी रुपयाच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आल्याची माहिती, प्राथमिक माहिती पोलिसांनी आपल्याला दिली होती आणि त्यानुसार मंथन भोसले, जो इंजिनिअरिंगचं शिक्षण देतो, या विद्यार्थ्याने आपल्या एका गुन्हेगारी वृत्तीच्या साथीदारासह आदित्यचं अपहरण केलं. मात्र ज्यावेळेस त्यांनी अपहरण केलं त्यावेळेस त्यांनी क्लोरोफॉर्मचा उपयोग केला आणि त्याचा अतिरेक झाल्यामुळे आदित्यचा जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांनी मृतदेह एका निर्जन स्थळी फेकून दिला होता. मात्र पोलिसांनी वेगाने तपास केला आणि त्यानंतर ते आरोपीपर्यंत पोहोचले. मात्र त्यातही पोलिसांचंच अपयश म्हणावं लागेल की 2 दिवसापूर्वी जेव्हा आदित्य बेपत्ता झाला होता त्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांनी बरेच शर्थीचे प्रयत्न केले, तो मिळून आला नाही आणि त्याच्याच सोसायटीमध्ये, म्हणजे जिथे आदित्य राहत होता त्याच्याच सोसायटीमध्ये मंथन भोसले नावाचा हा आरोपी राहत होता. 2 वर्षापूर्वी आदित्यच्या कुटुंबातील एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. त्यामुळे तोही एक अँगल आहे का या सगळ्या घटनेसाठी, तेही एक कारण आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्या प्रेम प्रकरणातून खरं तर निराश असलेल्या आरोपी मंथनने आदित्यचं अपहरण केलं असावं असा पोलिसांना संशय आहे आणि त्या दृष्टीनेही ते तपास करतात. या प्रकरणामध्ये आता मंथन भोसले जो आहे आरोपी, त्याला अटक करण्यात आली. मात्र दुर्दैवाने पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास करणं गरजेचं होतं अतिशय वेगाने, ते जर आणखी वेगाने केला असता तर त्या आदित्यला वाचवू शकले असते. पण या घटनेमध्ये आदित्य वाचू शकला नाही आणि त्याचा बळी गेलेला आहे. धन्यवाद गोविंद, दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरट्यांनी मात्र धुमाकूळ घातला. मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीनं अनेक मौल्यवान साहित्यावरती हात साफ केलाय. शुक्रवारी मिरवणुकीमध्ये जवळपास 50 मोबाईल फोन, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र चोरीला गेली. त्यामुळे गणेश भक्तांना मोठा धक्का बसलाय. चोरीच्या तक्रारी देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये गणेश भक्तांची अक्षरशः रांग लागली होती. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा राज्यभरामध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू आहेत. मुंबईमध्ये सकाळी लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला आणि यावेळी हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांनी राजाला निरोप दिला. यावेळी भक्तांची अलोट गर्दी समुद्रकिनारी पाहायला मिळाली. तर तिकडे पुण्यात सुद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालं. हजारो पुणेकरांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी तिथे देखील गर्दी केली. लालबागच्या राजाचं विसर्जन होत असतानाची ही दृश्य आणि 2 बोटींच्या साह्यानं हा तराफा अगदी खोल समुद्रामध्ये नेण्यात आला आणि तिथे अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. त्यावेळची ही दृश्य आहेत. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी अगदी काल सकाळी मिरवणूक सुरू झाल्यापासून आज सकाळी मिरवणूक संपेपर्यंत 22 तास हे गणेश भक्त तितक्याच उत्साहात, जल्लोषात आणि तितक्याच ऊर्जेनं या गणपतीसोबत होते. अगदी लालबागचा राजा अरबी समुद्रामध्ये विसर्जित होईपर्यंत लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची, लालबागच्या राजाची, असा जयघोष आज म्हणतात घुमत होता अरबी समुद्राच्या. काही मंडळाचे निवडक कार्यकर्ते आणि कोळी बांधव हे सगळे तराफ्यातून आणि काही जण बोटीमधून अगदी अरबी समुद्रात खोलपर्यंत जातात आणि तिथे लालबागच्या राजाचं विसर्जन दरवर्षी केलं जातं. यंदाची ही दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जनाची. 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर कार्यकर्त्यांना सुद्धा हे कठीण जातो हा क्षण, राजाला निरोप देण्याचा क्षण आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावलेले असतात.
दुसरीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं सुद्धा विसर्जन आज सकाळी झालं. मिरवणुकीलाच किंबहुना सुरुवात झाली सकाळी 6 वाजता. स्वानंदेश रथामधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान होऊन मिरवणुकीसाठी निघाला. खरतर हा रथ लक्ष दिव्यांनी उजळलेला रात्रीच्या अंधारात पाहण्याची मजाच काही और. मात्र काही कारणामुळे ही विसर्जन मिरवणूक रात्री निघू शकली नव्हती. त्यामुळे सकाळी 6 वाजता रात्रभर मंदिरामध्ये विराजमान असलेला गणपती बाप्पा सकाळी रथामध्ये आला आणि मग या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. दगडूशेठ गणपती सुद्धा विसर्जित झालाय. पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक यंदा चांगलीच लांबली. त्यामुळे नेहमी शिस्तबद्ध आणि नियमांचं पालन करत वेळेत पार पडणाऱ्या विसर्जन मिरवणुकांना यंदा विलंब का लागला असा सवाल उपस्थित होतोय. मुळात राज्य सरकारकडून यावेळी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या, पण 2 वर्षाच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा मुक्तपणे गणेशोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे पुणेकरांचा उत्साह चांगलाच वाढलेला दिसला. गणेश मंडळांवरती कारवाई न करण्याचे तोंडी आदेश मिळाल्यामुळे पोलिसांनी सुद्धा सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतली. मिरवणुकीतली पथकं या पथक संख्येवर सुद्धा यावेळी कोणतीही बंधनं नव्हती. त्यामुळे मानाच्या आणि नावाजलेल्या मंडळांनी 2 ऐवजी 5-5 पथकं बोलावली होती आणि तिथंच मिरवणूक लांबली. मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंडळामध्ये तब्बल तासाभराचं अंतर पडलं आणि मानाच्या पहिल्या 5 मंडळांची मिरवणूक तब्बल 9 तास लांबली. आणि अशातच रात्री डीजे आणि साऊंडला बंदी असल्यामुळे मिरवणूक लांबल्यामुळे दगडूशेठला मिरवणुकीमध्ये सामील व्हायला थेट दुसरा दिवसच उजाडला. आणि मिरवणुकी दरम्यान प्रशासन आणि मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचा नवनाथ गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते कुमठेकर रस्त्यावरती तब्बल 2 तास एकाच ठिकाणी नाचत होते. आणि या एका मंडळामुळे झालेल्या खोळंब्यामुळे पुणे सीपी अमिताभ गुप्ता स्वतः रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी या मंडळाला अलका चौकापर्यंत पुढे आणलं. पण अलका चौकात येताच या मंडळाचे कार्यकर्ते आणखी एक गाणं वाजवण्याचा आग्रह करू लागताच पोलीस आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी पालिकेच्या स्वागत मंडपामध्ये रौद्र रूप धारण केलं. त्यांचा हा रुद्रावतार पाहून सगळेच कार्यकर्ते गपगार पडले आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये लागलीच पुढे निघून गेले. पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता हे स्वतः आक्रमक झाले, कारण कुमठेकर रस्त्यावरून आलेलं एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 2 तास झाले तरी एकाच जागी हे मंडळाचे कार्यकर्ते नाचत होते. त्यामुळे इतर मिरवणूक सुद्धा खोळंबलेली होती आणि त्यानंतर अमिताभ गुप्ता यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. मग कार्यकर्ते सुद्धा गपगुमानं पुढे निघून गेले. जळगावातल्या मेहरुणमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागलं. एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरावरती गुलालाची उधळण करत दगडफेक केली. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. कोल्हापुरात सुद्धा अद्यापही विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. 24 तासानंतरही कोल्हापुरात विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. कोल्हापुरात मिरवणुकीमध्ये डीजे स्पीकर यांचा आवाज रात्री 12 वाजता बंद केल्यानं मंडळांनी रात्र रस्त्यावरतीच झोपून काढली आणि सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा डीजे लावून मिरवणूक सुरू करण्यात आली. रात्री काहीशी रेंगाळलेली मिरवणूक पहाटेपासून पुन्हा सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशीही गणेश भक्तांचा तोच उत्साह पाहायला मिळतोय. मिरवणूक संपायला 12 वाजतील असं समजतंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10 दिवसीय गणेश उत्सव थाटामाटात साजरा झाला आणि गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींनी विविध गाण्यांवरती ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. बुलढाणा जिल्ह्यातील माजी कामगार मंत्री जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांनी मेहू डॉन या गाण्यावरती धमाल डान्स केला आणि त्यांचा मतदारसंघ असलेल्या जळगाव जामोद शहरामध्ये मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये संध्याकाळी त्यांनी हा धमाल डान्स केला. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना खांद्यावरती उचलून धरलं होतं.
गडचिरोलीचे भाजपचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी भाजपच्याच चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. गणपतीची वर्गणी मागण्यासाठी पिपरे होळी यांच्याकडे आले होते आणि आपल्याच पक्षातील आमदारांना अपमान केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅनर जाळून निषेध केला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. नेते आणि कार्यकर्त्यांमधील मतभेद उघड झाले असून तेली समाजाकडून सुद्धा पत्रक काढून आमदार होळी यांचा निषेध करण्यात आला. आमचे नगरसेवक आशिष पिपरेचा अपमान करणाऱ्या होळीचा भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर येथे जन आक्रोश मोर्चा सुरू झालाय. लव जिहाद आणि आदिवासी तरुणींच्या अपहरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येतोय. नितेश राणे आणि माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हे मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावरती हा मोर्चा काढला जातोय. जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे लव जिहादची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत. त्यातच एका हिंदू तरुणाचं गेल्या 10 दिवसापासून अपहरण झालेलं आहे. मुस्लिम तरुणीशी त्याने विवाह केलेला होता आणि त्याचं अपहरण पुण्यातनं करण्यात आलेलं होतं. त्याचा नेमकं काय झालंय, घातपात झालाय की काय याचा तपास अजूनही लागलेला नाहीये. त्यामुळं आज त्या विरोधामध्ये आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे. मोठ्या संख्येनं सगळे हिंदू बांधव जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर आदिवासी समाजाचे अनेक महिला पुरुष या ठिकाणी सहभागी झालेला आपण बघतोय. लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे. आरोपींना कडक शासन झालं पाहिजे. 302 कलम या जे अपहरण करणारे जे आरोपी आहेत यांच्यावरती लावलं जावं अशी प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा श्रीरामपूरच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकतोय. पोलीस आता यामध्ये काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. इतर घडामोडी पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर स्वागत आणि मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी. लंपी पॉक्सचा कोल्हापुरात सुद्धा प्रादुर्भाव होतोय. जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. शर्यती आणि प्राण्यांच्या प्रदर्शनावरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय लंपी पॉक्सच्या पार्श्वभूमीवर. कारण लंपी पॉक्सचा कोल्हापुरातही प्रादुर्भाव होतोय. त्यामुळे जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. प्राण्यांच्या शर्यती आणि प्रदर्शनावरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. तर लंपी पॉक्सच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. तर कोल्हापुरात जनावरांवरती लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय आणि म्हणूनच जनावरांची जास्तीत जास्त काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत आणि त्याचसोबत जनावरांच्या संबंधित इतर जे काही व्यवहार असतील किंवा शर्यती असतील किंवा प्राण्यांची प्रदर्शनं या सगळ्यावरती बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लंपी पॉक्सचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोल्हापूर संपूर्ण जिल्हाच नियंत्रण क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषित करण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये लंपी रोगाचा शिरकाव झालाय आणि जनावरांच्या जीवावरती बेतणारा हा लंपी रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यातून जनावरांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून काही मार्गदर्शक तत्त्व कोल्हापूर जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली आहेत. मनमाड आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये लंपी लसीचा तुटवडा पडलाय आणि त्यामुळेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे पशुधन सुद्धा धोक्यात आलंय. त्यामुळे पशुधन पालक शेतकरी चिंतेत सापडलेत. या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्य संघटनेनं शासनाला पत्र पाठवून पुरेशा प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नागपूरच्या सक्करदरा उड्डाणपुलावरती कार आणि दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना कारनं धडक दिल्यानं दुचाकीवरती असलेले 4 जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले आणि या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील 4घांचा मृत्यू झालाय. यात 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. कार ही आवारी चौकाकडून भांडे प्लॉट चौकाकडे जात होती आणि यावेळी हा भीषण अपघात झालाय. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची सुद्धा माहिती मिळाली आणि या दुर्घटनेत विनोद खापेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय आणि इतर 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
नागपूरमध्ये हिट अँड ड्राईव्हचा एक धक्कादायक प्रकार पुढे आला. मदधुंद अवस्थेमध्ये कार चालवणाऱ्या एका चालकाने दुचाकीला धडक दिली आणि त्यामध्ये 4 लोकांचा जागीच मृत्यू झाला. नागपूरच्या सक्काधरा चौका परिसरामध्ये ही घटना घडलेली आपण बघू शकतो की सध्या आपण घटनास्थळावर आहे आणि समोर जो ओव्हरब्रिज दिसतो आपल्याला हा सक्काधरा ओव्हरब्रिज आहे. या ओव्हरब्रिजवरनं साधारण 10:30 वाजता काल रात्रीला दुचाकीवाले जे खापेकर कुटुंबीय होतं ते आपल्या घरी परतत होतं. त्याच वेळेला समोरच्या दिशेने एक मधुधुंद अवस्थेमध्ये जो दिनेश कडव नावाचा जो चालक आहे तो कार घेऊन येत होता आणि त्यांनी स्वतःची लेन सोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लेनमध्ये गाडी टाकली आणि त्या घटनेमध्ये जो अपघात झाला त्या अपघातानंतर दुचाकीवर जे 4ही प्रवासी होते ते खाली कोसळले. त्या अपघातामध्ये त्यांनी त्या कारने 2 दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये एका दुचाकीवर जे 4 कुटुंब होते साधारण खापेकर कुटुंब होतं. त्यामध्ये विनोद खापेकर, लक्ष्मी खापेकर या दोघांचा मृत्यू झाला. सोबतच त्यांच्यासोबत जे 2 लहान मुलं होते म्हणजे वेदांत खापेकर हा 11 वर्षाचा मुलगा होता तर विवान खापेकर हा 5 वर्षाचा मुलगा होता. त्याचा देखील यांचा मृत्यू झाला या अपघातामध्ये. एकूण साधारण 4 लोकांचा मृत्यू झाला तर 4 लोक गंभीर जखमी झालेले आहे. 2 दुचाक्यांना समोरासमोर त्या कारने धडक दिलेली होती आणि ती कार पुढे जाऊन सुरक्षा भिंतीला देखील आदळली होती. आणि या संपूर्ण घटनेमध्ये जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा त्या चालकाच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या देखील सापडलेल्या आहे. त्यामुळे हा संपूर्ण हिट अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. व्हिडिओ प्रशांत मोहितेसह तुषार कोहडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असताना गणेश विसर्जनाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली. गणेश विसर्जन घाटावरती जनरेटरमधली वायर तुटली आणि तब्बल 11 गणेश भक्तांना विजेचा शॉक लागलाय. जखमींमध्ये काही चिमुरड्यांचा देखील समावेश आहे. वडघर कोळीवाडा इथे विसर्जन घाटाजवळ गणेश भक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आला. परंतु मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि मानस कुंभार या तरुणाच्या अंगावरती पडली. त्याला विजेचा शॉक लागला. हे पाहून त्याचे कुटुंबीय वाचवण्यासाठी आले असता त्यांना देखील शॉक बसला. यापैकी 6 जण पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पटवर्धन हॉस्पिटलमध्ये सुद्धा 2 जण दाखल आहेत. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दोघांना भरती करण्यात आलंय तर पटेल हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी सुद्धा एका व्यक्तीवरती उपचार सुरू आहेत. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा नाल्यामध्ये बुडून मृत्यू झाला. गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान गावंडे अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघे जण आपल्या मित्रांसोबत विसर्जनासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यामध्ये उतरले असता दोघेही बुडले. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी वेळीच उपचार न केल्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या संतप्त नातेवाईकांनी केलाय. मुसळधार पावसानं मनमाड शहर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं अनेक भागांना झोडपून काढलं. शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांजण या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे 4 पूल पाण्याखाली गेलेत. मंदिर दर्गासह अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. शहरातील जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहनधारकांना त्याचा फटका बसतोय. भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद ते मुंबई अशा अप लाईनवरती यशस्वी चाचणी पार पडली. 15 सप्टेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या या ट्रॅकवरती ट्रेनच्या सर्व चाचण्या पूर्ण होतील आणि त्यानंतर लवकरच नवी वंदे भारत एक्सप्रेस धावेल अशी माहिती समोर आली आहे. चाचणी दरम्यान वंदे भारत पालघरमधून मुंबईकडे रवाना झाली. भारतीय बनावटीची ही ट्रेन 16 डब्यांची असून 130 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगात या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. येथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि नंतर त्याच आरोपाखाली फाशी देण्यात आलेला याकूब मेमन सध्या त्याच्या कबरीच्या मुद्द्यावरून चर्चेत आलाय. या अशातच याकूब मेमनचा चुलत भाऊ रौफ मेमनसह एका बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल झालाय. त्यामुळे या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या असा सवाल उपस्थित केला जातोय.
मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये याकूब मेमनची कबर असून तिथे लाइटिंग केल्याबद्दल आणि संगमरवरी फरशी बसवण्यात आल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं जात आहे आणि त्यावरती किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत या सरकारचा यात काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलंय. पण आता किशोरी पेडणेकरच याकूबचा भाऊ रौफसह एका बैठकीमध्ये बसलेल्या दिसत असल्यामुळे किशोरी पेडणेकरांवरती आता आरोप केले जात आहेत. त्यामुळे शिवसेनेचा त्या कबरीच्या सुशोभीकरणामध्ये सहभाग होता का असा देखील प्रश्न विचारला जातोय. याकूब मेमनचा भाऊ रौफ मेमन यांच्यासोबत बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर दिसत आहेत आणि त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचा हा व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे या बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर काय करत होत्या किंवा याकूब मेमनच्या या कबरीच्या सुशोभीकरणामध्ये शिवसेनेचा काय संबंध असा देखील प्रश्न त्यावरून उपस्थित केला जातोय. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि त्याच आरोपाखालील फाशी देण्यात आलेला याकूब मेमन आणि त्याच्या कबरीच्या मुद्द्यावरून जी चर्चा सुरू आहे यातच याकूब मेमनचा चुलत भाऊ रौफ मेमनसह एका बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि हाच तो व्हिडिओ आहे जो सध्या व्हायरल होतोय ज्यामध्ये किशोरी पेडणेकर दिसत आहेत आणि त्याचसोबत याकूब मेमनचा भाऊ रौफ मेमन सुद्धा. हाँ जी एक कुर्सी ला ना भाई वो मकसूद एक कुर्सी ला ना छोटी वाली लो हाँ जी एक कुर्सी ला ना भाई वो मकसूद एक कुर्सी ला ना छोटी वाली लो. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, हा व्हिडिओ हा फारच चर्चेत आहे कारण किशोरी पेडणेकर आणि रौफ मेमन ह्याच्यामध्ये दिसत आहेत म्हटल्यावर नेमकं काय असं काम होतं किशोरी पेडणेकरांचं या बैठकीमध्ये काय कळतंय? जी माहिती आपल्याला समजते त्या दरम्यान कोरोना काळामध्ये काही बैठका झाल्या त्यातलीच ही एक बैठक असल्याची माहिती आपल्याला समजते. किशोरी पेडणेकर आणि रौफ मेमन हे दोघेही एकत्रित या बैठकीत दिसत आहेत. पण याच रौफ मेमन म्हणजे की अत्यंत वादग्रस्त व्यक्ती म्हणजे की याकूब मेमन टायगर मेमनचा हा भाऊ दहशतवाद्याचं खऱ्या अर्थानं उच्चाटन म्हणजे की एक समर्थन करण्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी ती जी कबर आहे त्याची जी मजार आहे ती तयार करण्यात आली, मार्बल लावण्यात आले आणि यावरच हा सगळा मोठा वाद सुरू झाला आहे. म्हणजे की अशा प्रकारची ही कबर जी आहे अंडरवर्ल्डचा शिरकाव झाला. आणखीन याच प्रकरणामध्ये बडा कब्रस्तानच्या ट्रस्टीच्या निकटवर्ती यांनी मुंबई पोलिसांना तक्रार दाखल केली आणि या तक्रारीमध्ये स्पष्ट उल्लेख ज्या व्यक्तीचा आहे की ज्याने ही धमकी देऊन हे काम करून घेतलं त्या व्यक्तीचं नाव आहे रौफ मेमन आणि हाच रौफ मेमन किशोरी पेडणेकर यांच्यासोबत एका बैठकीत आणखीन चर्चेमध्ये एकमेकांशी बोलतोय, संवाद साधतोय. यामुळे हा एक नवा वाद जन्माला आलेला आहे. आणि याच वेळेस आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि या प्रकरणाचे दिलेले चौकशीचे आदेश आणखी या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या सरकारवर केलेली टीका, शिवसेनेवर सुद्धा याच प्रकरणामध्ये झालेली टीका की नेमकं कोणाच्या आशीर्वादानं हे काम झालं असं उपस्थित झालेलं प्रश्नचिन्ह. तपासामध्ये अनेक गोष्टी समोर येतील पण कुरघोडीचं राजकारण मात्र आता जोरात सुरू झालेलं आहे आणि याच व्हिडिओवरनं किशोरी पेडणेकर या वादात सापडलेल्या आहेत. शिवसेनेच्या नेत्या आहेत, माजी महापौर आहेत, रौफ मेमन बरोबर यांचा संबंध काय त्यांनी खुलासा करावा अशा प्रकारची मागणी आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून केली जाऊ शकते. कुरघोडीचं राजकारण जरी सुरू झालं असलं तरी शिवसेनेला सुद्धा यावर खुलासा मात्र नक्कीच करावा लागणार हे सुद्धा स्पष्ट आहे. बघूया आज दिवसभरामध्ये अजून काय काय घडतं ते. बरं प्रशांत, थोडंसं थांबवते तुम्हाला याच संदर्भातली आणखी एक बातमी पाहूयात. त्या संदर्भात बोलण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊच कारण याकूब मेमनच्या कबरीवरती केलेल्या सुशोभीकरणावरती जामा मशीदचे माजी ट्रस्टी जलील नवरंगे यांनी एक खुलासा केलेला आहे आणि याकूबच्या जुन्या कबरीचा फोटो दाखवत त्यांनी काही दावे सुद्धा केलेत आणि या दाव्यांमध्ये याकूबच्या कबरीसंबंधी धमकी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. एक FIR NC दर्ज कराई थी मुमरा पुलिस स्टेशन के अंदर 24/1/2020 में कि मुझको धमकी देता है. ऐसी मैंने एक NC लॉन्च कराई थी मुमरा पुलिस स्टेशन में
उसके बाद में मैंने जो है वो उसके पहला मैंने एक एटीएस के अंदर और एलटी मार्क में और कमिश्नर के अंदर मैंने एक एप्लीकेशन दिया था कि ये जो है मुझको धमकी दे रहे हैं और जो है वो जो याकूब मेमन की जो खबर है वो मुझसे जो है वो डिमांड कर रहे हैं कि ये चीज़ों को मुझको आप दीजिए। तो मैं जैसे डिमांड कर रहे तो मैंने उस चीज़ को और मेरे साथ के ट्रस्टी से जो उन्होंने उसको डिनाई किया, तो धमकियाँ देने लगे। तो धमकी देने के बाद में मैंने उनको अप्रोच करके जो है कंप्लेन वगैरह लॉन्च की। कंप्लेन के ऊपर कुछ फॉलोअप नहीं हुआ और उसके बाद में जो है इन्होंने फिर झूठी एलिगेशन लगाकर मुझके ऊपर मेरे पर जो है वो एक एफआईआर लॉन्च की एलटी मार्क के अंदर, जो उन्होंने एक झूठा जो है एक षडयंत्र रचा जिसके अंदर झूठे गवाह खड़े करके जिसका कोई सबूत नहीं। उन्होंने कहा कि इन्होंने मुझसे 3 लाख रुपए दिए और जो है वो रसीद मुझको नहीं दी जाएगी। तो जो हिंदुस्तान के अगेंस्ट काम कर रहा है, आई थिंक सो उनके ऊपर जो है अगेंस्ट ऑफ नेशन का केस बैठना चाहिए कि क्या आप अगेंस्ट द नेशन काम कर रहे हो। शोएब खतीब के ऊपर अगेंस्ट द नेशन का केस बैठना चाहिए। अब इसके ऊपर जो है सरकार इस चीज़ के ऊपर जो है वो केस बैठाती या नहीं बैठाती, अब इसके अंदर इंक्वायरी की नहीं है। सिंपल 2 चीज़ें, 2021 तक के वो खबर वैसी की वैसी थी, अभी 2022 में बना है। जो अगेंस्ट द नेशन के लिए काम किया आप उससे मिले हुए हो और बहुत सारे फोटो उनके साथ में घूमते हुए हैं उनके साथ। आफ्टर दैट दे अप्रोच टू ट्रस्ट फॉर गिविंग दी वोटा 17, 18, 19 तिन्ही अप्रोच केलेला आहे, तिन्ही डिनाय केली की बाय नाही देऊ शकतात तुम्हाला, ती नाही देऊ शकतात। तो त्यांनी काय केलेलं आहे, दुसरे ट्रस्टीला मिळून ती प्लॅन केलेला आहे आणि 2 ट्रस्टीला फसवून तिन्ही सौदा केले की तुम्ही काय करून ती जगा जो आहे ब्युटिफिकेशन करून मला द्या, मी ती ट्रस्टीला झुटा एफआयआर करून काढतो। पुन्हा जाऊयात थेट आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे। तर प्रशांत, या सगळ्या प्रकरणाचा विचार करता आता ज्या काही चर्चा रंगलेल्या आहेत, अर्थात आज दिवसभरात काय काय घडतं असं तुम्ही म्हणालात, मात्र हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचू शकतं? या प्रकरणाचं गांभीर्य हे अत्यंत वाढत चाललंय, कारण ज्यावेळेस जलीम नौरंगी यांनी 2020ला ही तक्रार दाखल केली, त्यानंतर मुंबई पोलिसांनी कोणतीही हरकत घेतली नाही। आणखीन तत्कालीन सरकार हे उद्धव ठाकरे सरकार होतं आणि याचमुळे मला अडचणीत सातत्यानं आणलं गेलं। रऊफ मेमन हा दहशतवाद्याचं समर्थन करणारा म्हणजे टायगर मेमनचा नातेवाईक आणि यानंच धमकी देऊन हे काम करून घेतलं आणि हे वारंवार ज्या पद्धतीनं मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले, आणखीन पर्यायानं सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी हात बांधून ठेवले होते असा जो गंभीर आरोप करण्यात आला आणि अखेर या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं आणि याचमुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। कारण थेट मुस्लिम समाजातल्या बडा कब्रस्तानशी संबंधित एखादा व्यक्ती, महत्वाचा व्यक्ती, जबाबदार व्यक्ती ज्यावेळेस आरोप करतो की या देशाच्या विरुद्ध जो कोणी काम करतोय, देश विघातक कृत्य करतोय, ज्याच्यावर दहशतवादाचा टप्पा आहे, ज्याने समाजाच्या विरुद्ध काम केलंय आणि त्याला समर्थन देण्यासाठी म्हणून अशा प्रकारे माझ्यावर दबाव आणला होता। आणखीन हे मी मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं, पण मुंबई पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि याचमुळे तत्कालीन सरकारला सुद्धा या घेऱ्यामध्ये घेण्याचं काम आता सुरू झालंय। विद्यमान सरकारनं सुद्धा याच्यावर चौकशीचे आदेश दिलेले आहेत। चौकशीत अनेक गोष्टींचं तथ्य समोर नक्की येऊ शकतं, पण याच्यावर तोपर्यंत राजकारण मात्र चांगलंच रंगायला सुरुवात झालेली आहे आणि यालाच पूरक असा व्हिडिओ म्हणजे की किशोरी पेडणेकर आणि रऊफ मेमन यांचा हा जो व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ समोर आला, आणखीन त्यानंतर शिवसेनेकडनं रऊफ मेमन सोबत अजून एक फोटो सुद्धा त्यांनी पब्लिश केलेला आहे की अशा प्रकारे हे जे पब्लिश करणं सुरू झालेलं आहे, चौकशी एकीकडे सुरू राहील आणि दुसरीकडे मात्र राजकारण सुद्धा सुरू राहील। पण हे सगळं जरी सुरू राहिलं तरी कोणत्याही दहशतवाद्याचं किंवा दहशतवादी कृत्य करणाऱ्याचं समर्थन करणं हे कधीही अयोग्यच आहे, हे कधीही योग्य नाही, हे सगळ्यात महत्वाचं। श्वेता जी, प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर महत्वाची बातमी याकूब मेमनच्या कबरी संदर्भातलीच। याकूब मेमनची कबर ही स्मारकासाठी करण्याची धमकी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी टायगर मेमननं दिल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। याकूब मेमनच्या कबरी संदर्भातली एक मोठी बातमी ती म्हणजे याकूब मेमनची कबर ही स्मारकासारखी करण्याची धमकी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी टायगर मेमननं दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। टायगर मेमनच्या सूचनांचं पालन न केल्यास तुम्ही या जगातून गायब व्हाल अशी सुद्धा धमकी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीनं ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती आणि पोलीस तपासात ही माहिती उघड झाली।
खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या या दिल्ली वारीवरून अनेक चर्चा सुरू झाल्यात. मात्र आपण संजय राऊतांच्या दिल्लीतील घराची परिस्थिती पाहण्यासाठी दिल्लीमध्ये आलो आहोत अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली. दिल्लीला राऊत साहेबांचं घर आहे आणि 1.5-2 महिने इथे कोण न आल्यामुळे थोडंसं मी म्हणलं आपण जाऊया, भेटूया. आपले जे तिथे सर्व काम करतात आपले सर्व PI साहेबांचे थोडीशी साफसफाई असते, क्लिननेस असतं, केली की नाही चेक करावं. नाही तर कसं असतं की 2 महिने कोण आला नाही तर ती अवस्था खराब होऊन जाते. म्हणून फक्त मी चेक करायला इथे आलो. सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी जायची वेळ अजून येणार नाही. आपलं अजून सेशन कोर्टला आपण बेल ॲप्लिकेशन केलंय, त्यावेळी पाहू. देशातला कुठलाही नामवंत वकील सांगेल की संजय राऊतांवरती जे आरोपपत्र ठेवलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये काडीचीही किंमत नाही. फक्त संजय राऊतना अटक करायची, शिवसेनेचा आवाज बंद करायचा, या एकाच कारणास्तव संजय राऊतांना अटक केलेली आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पक्का पूल आणि रस्ता नाही. नदीवरती पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यामधून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींची तर पंचायतच होते. शासन प्रशासन स्तरावरती अनेक वेळा निवेदनं देऊन सुद्धा रखडलेल्या पुलामुळे धोकादायक पुराच्या पाण्यातून प्रवास करताना गावकऱ्यांची दमछाक होतीये. पावसाळ्यात एखादा आजारी पडला तर दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत जगेल की नाही याची भीती असते. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पूल बांधावा अशी मागणी केली जाते. बालसुधारगृहातील बालकांना बनावट आधार कार्डच्या आधारे पळवून नेणाऱ्या आंतरराज्य तस्कर टोळीचा उस्मानाबाद पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बालसुधारगृहातून मुलांचे आई वडील असल्याचं भासवून मुलांची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी 3 जणांना अटक करत त्यांच्याकडून 5 बनावट आधार कार्ड, 5 मोबाईल तसंच एक 4-चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. गणपती विसर्जनादरम्यान हरियाणामध्ये 2 मोठ्या दुर्घटना घडल्यात आणि यामध्ये एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय. महेंद्रगडमधील झगडोली गावाजवळ एका कालव्यामध्ये सुमारे 20 ते 22 लोक गणेश विसर्जनासाठी गेले होते. या दरम्यान बुडून 4 मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 4 सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. सध्या युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर इकडे सोनीपतमध्ये सुद्धा विसर्जनादरम्यान 3 जणांचा बुडून मृत्यू झालाय. या दुर्घटनांवरती मुख्यमंत्री खट्टर यांनी शोक व्यक्त केलाय. उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये सुद्धा गणेश विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. यात 5 मुलं बुडली आहेत. 5 पैकी 3 मृत्यू झालाय. इतर 2 शोध अजूनही सुरूच आहे. रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होण्याचा धोका असून सुद्धा रेल्वे स्थानक परिसरात धोका पत्करून नागरिक रूळ ओलांडत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पादचारी मार्ग उपलब्ध असून सुद्धा अनेकांकडून त्याचा वापर केला जात नाही आणि अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये घडली. एक महिला रेल्वे रुळावरून प्लॅटफॉर्मवरती चढण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिला वर काही येता येत नव्हतं. यावेळी तिनं मदतीसाठी आवाज दिला तेव्हा सतर्क RPFनं त्या महिलेला मदतीचा हात दिला. प्लॅटफॉर्मवरती तिला ओढलं आणि तितक्यात एक भरधाव एक्सप्रेस स्टेशनवरती दाखल झाली. मात्र त्या महिलेनं इकडे तिकडे न पाहता प्लॅटफॉर्मच्या किनारी राहिलेली पाण्याची बाटली घेण्यासाठी हात पुढे केला आणि क्षणार्धात सुसाट गाडी बाजूने गेली. यावेळी प्लॅटफॉर्मवरती उभे असलेल्या RPF जवानाला सुद्धा क्षणभर काहीच सुचलं नाही. गेल्या वर्षभरात गुजरात हे ड्रग्सचे एक केंद्र बनल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्यात. त्यामुळे सध्या गुजरात ATS एकामागोमाग एक ड्रग माफियांच्या मुसक्या आवळत आहे. अशाच एका कारवाईमध्ये गुजरात ATSला मोठं यश मिळालंय. कोलकाता बंदरावरती DRIनं केलेल्या मेगा सर्च ऑपरेशनमध्ये भंगाराच्या कंटेनरमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचा हेरोईन जप्त करण्यात आलं आणि हा कंटेनर फेब्रुवारी महिन्यात दुबईहून कोलकाता बंदरामध्ये पोहोचला होता. 12 गिअर बॉक्सेसमध्ये ड्रग्ज लपवण्यात आले होते.
गुजरात एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे ढिगाऱ्यातून 39.5 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण किंमत 197.82 कोटी रुपये असल्याचं सांगितलं गेलंय. दिल्लीतील इंडिया गेट परिसरात सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या दरम्यान इंडिया गेटवरती ड्रोनच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा साकारण्यात आली. देशभक्तीपर गीतांनी नेताजींच्या प्रतिमेनं आकाश उजळून निघालं आणि या शोसाठी 250 ड्रोनचा वापर करण्यात आला. दिल्लीच्या इंडिया गेट परिसरामध्ये खास ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं. ड्रोनच्या माध्यमातून वेगवेगळे आकार आणि प्रतिमा साकारण्यात आल्या होत्या आणि यामध्ये ड्रोनच्या मदतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा अवकाशामध्ये साकारण्यात आली. 250 ड्रोनचा वापर यामध्ये करण्यात आला आणि नेताजींची प्रतिमा असेल किंवा मग इतर काही आकार हे अवकाशामध्ये तयार करण्यात आले. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे राजे म्हणून आज पदग्रहण करतायत. प्रिन्स चार्ल्स हे राजे चार्ल्स तिसरे म्हणून ओळखले जाणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीमध्ये चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित केलं जाणार आहे. आज होणाऱ्या पदग्रहण कार्यक्रमात सुमारे 700 पाहुणे सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्येष्ठ खासदारांचा एक गट, काही अधिकारी, राष्ट्रकुल देशातील उच्चायुक्त सहभागी होतील. कमी वेळेत पदग्रहण सोहळा आयोजित झाल्यानं अनेक पाहुणे या कार्यक्रमामध्ये अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. आणि यावेळेला एक मोठी बातमी येते ती म्हणजे नितेश राणे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस हिंदू हृदय सम्राट असं नितेश राणे म्हणालेले आहेत आणि श्रीरामपूरमध्ये त्यांनी केलेलं हे मोठं वक्तव्य. नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचा उल्लेख नितेश राणेंकडून हिंदू हृदय सम्राट असा करण्यात आलेला आहे. श्रीरामपुरात भाजपचे नेते नितेश राणे यांनी केलेलं हे मोठं वक्तव्य, मोठं विधान, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी हिंदू हृदय सम्राट असं म्हटलंय. आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून कुठलाही अधिकारी, कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेने बघेल तर ते त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत. हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा. तर नितेश राणे यांनी श्रीरामपुरामध्ये केलेलं हे मोठं विधान. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख त्यांनी हिंदू हृदय सम्राट असा केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आता सरकार आलंय ते हिंदूंचं आणि श्रीरामपुरात त्यांनी फडणवीसांचा उल्लेख हा हिंदू हृदय सम्राट असा केलाय. त्यामुळे नक्कीच चर्चांना उधाण येणार आहे. नितेश राणे हे श्रीरामपुरात बोलत होते आणि यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना हिंदू हृदय सम्राट असा त्यांचा उल्लेख केला. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. हरीश, या नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं असेल, काय माहिती? नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर नितेश राणे यांनी श्रीरामपूरचा जो याचा हिंदू जो तरुणाचं अपहरण आहे या प्रकरणासाठी आज त्याच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चा या श्रीरामपूरमध्ये काढलेला आहे आणि आरोपींना किंवा पोलिसांना त्यांनी असा इशारा दिलाय की हिंदूंचं सरकार या राज्यामध्ये आता आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा तर त्यांनी थेट हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केलाय आणि अधिकाऱ्यांना त्यांनी इशारा दिलाय की तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जात असाल तर हे हिंदूंचं सरकार आहे, तुमच्यावर देखील कारवाई होईल. मोठा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे. तर आता नितेश राणे या ठिकाणी एसपींशी चर्चा करतायत. एका हिंदू तरुणाचं गेल्या 10 दिवसापूर्वी अपहरण झालेलं आहे. केवळ मुस्लिम मुलीशी त्यांनी लग्न केलं
म्हणून त्याच्या घातपात केलाय असा या सगळ्यांचा आरोप आहे. नितेश राणेंची चर्चा सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते घातपाताचा गुन्हा दाखल करावा, 302 दाखल करावं, आरोपींना कडक शासन झालं पाहिजे. मात्र हा सगळा इशारा देताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट हा उल्लेख मात्र आज चर्चेचा विषय ठरतोय. श्वेता, धन्यवाद हरीश दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे चर्चा नक्कीच रंगणार आहेत. हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांचा केल्यामुळे